व्हा. अहो कुस्तीला सुद्धा काय मार्केट आलंय महाराज. 10 वर्षापूर्वीची कुस्ती आज यावर्षी मैदानात आली का नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात हिरो व्हा, हिरो व्हा. आता काही लोकांची आमच्याबद्दल तक्रार काय राहते, लय पैसे घेतो बा. मला महाराष्ट्रात असा माणूस दाखवून द्यायचा का मी कीर्तनाचे पैसे अगोदर घेतले, असा माणूसच दाखवा. तुम्ही काही गोष्टी प्रत्यक्षानं बोलता का कानाने, ऐकून बोलता का प्रत्यक्षाने. ऐकून बोलता की बा इंदुरीकर अगोदर पैसे घेतो. तुमचा माझा कॉन्टॅक्ट झालाय कधी, तुमची माझी बैठक झाली का कधी. मग तुम्ही मोघाम बरळता का अंदाज करून. बरं एखादा म्हणेल तो त्या पैशाचं काय करतो, तुम्ही घरी कधी आलते का नाही. मग आता आपल्या घरी यायचं आणि तुमच्या सगळ्याच्या पैशांचं आम्ही काय करतो हे डोळे वाचून पाहायचं. विषय मिटला. काय होती गंमत, इंदुरीकर फक्त बोलून दाखीत नाही त्यामुळे तो लय पैसे घेतो असा बोबाटा झाला मला. बोबट त्यानं पार काय काय तर म्हणते बाजार मांडला बा त्याने. तुम्ही सगळे लोक कामं करणारी आहेत महाराज. तुम्ही आता आमदार साहेब आहेत सगळे, तुम्ही सगळ्या आमदारांनी खासदारांनी शाळा काढल्या असतील, पण मी अशी एक शाळा काढेल का 5वी ते 10वी सुट्टा रुपया फी नाही, चाचणी नाही, चाचणी नाही, चाचणी चाचणीची नाही. इमारत स्वतःची टोले जंग डिजिटल शाळा. आमदार साहेब एकदा गॅदरिंगला प्रमुख पाहुणे होते, त्यांनी पाहिली डोळ्यात. पण ते काय होतंय असं सांगायला गेलं की लोक म्हणतात त्याची लाल करते, सांगायचंच नाही. मग आता कुणाच झटे करते हो. मी आता असं ठरवून, मी कधी आयुष्यात सांगितलं का तुम्हाला 20 वर्षात, 20 वर्षात सांगितलं का कधी, कधी सांगितलं का त्याची लाल करते का. असं काय आपली लालय नको काय लवाडे पिवळी तुम्हीच म्हणले, याला काय अर्थ आहे. महाराज साधं जगण्यामध्ये मजा आहे की नाही. मग या माणसांचा आदर्श घ्या. हे बबनराव आहे काय लय श्रीमंत माणूस नाही महाराज, त्यांचा मुलगा आहे, फक्त एक दर्डा साहेबांवरची निष्ठा म्हणून एवढा मोठा कार्यक्रम. आणि आता कार्यकर्त्यांमध्ये आमदार साहेब ध्यानात ठेवा, तुम्ही बी दोन्ही आमदार. 15 वर्षापूर्वी आमदारांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता हिंडणारे कार्यकर्ते याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वी तुमच्या मागे हिंडणारा जो कार्यकर्ता होता तो काम हो नाही तर न हो निष्ठा म्हणून हिंडत होता. आज नाही. आज झांबड साहेबांच्या मागे एखादा कार्यकर्ता आला, त्याने जर 8 वाजता झांबड साहेबांना फोन केला, हो माझी मुलगी आजारी आहे, झांबड साहेब नुसते म्हणले ना सकाळी पाहू, कुणाशी बोलतो तू. 6 वर्ष तुझ्या मागे हिंडलो, चुत्या होतो का मी. मला म्हणतो सकाळी दुसऱ्या पक्षात. आता निष्ठा नाहीये, निष्ठा निष्ठी आता. आता कार्यकर्त्यांमध्ये निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी. इकडून काम झालं नाही चला आता नाही. आता आमदार साहेब माणसांना सांभाळा, काम लय अवघड आहे. तुम्हाला किती जणांचं पुढं पुढं करावं लागतं महाराज. आमदार होणं बिवणं लय अवघड हो. कोणचंही मन सांभाळायचं. दारुडे जरी आला ना रामराम, जुगारे जरी आला ना या 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 या, त्याचा घमाट वास सुटला या या या. आता काय करता, वासना आपल्याला चढली तरी या 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 या, त्याचे डोळे एकदम लाल या या या. लई क्वालिटीचा माल सांभाळायला लागतो या लोकांना महाराज. आणि ते बरं त्यांच्या अंगाला गट्टे पडले, त्यांना त्याशिवाय होतही नाही. आणि ही माणसं खरंच कळ काढू जाणं महाराज. आपण कोणी कळ काढणार नाही हो. कोण सांभाळायचं, येडे काय आपण कळ काढू. आपण अरे आपलं पोरग शाळेतून उशीर आलं तर आपण उचलून आपटितोय, कुठं गेलता ते आपल्याला कुठं जमत असं काय. हेच लोक सांभाळू जाणार. आणि राजकारत्यामध्ये 2 गुण असतात अतिउत्तम. एक, कुणाला दुःख व्हायचं नाही. हा रामबाण गुण त्यांच्यात. कुणी कसं आहे, वा वा चांगलं आहे, काच्या वान काच्या लिखा पण वा वा वा. हा एक गुण असतो राजकारत्यामध्ये.
आणि तू लय उत्तम गुण महाराज, ते कधी कुणाला वाईट म्हणणारच नाही हो. फार किती भिकारी येऊ द्या या, ते सांभाळायला लागतं. दोन, राजकारती लोकांमध्ये एक असं, ते माईकवर कितीही बोलले ना, ते एकमेकाचे कधी आंतरिक दुश्मन होत नाहीत. हा सगळ्यात मोठा उत्तम गुण आहे त्यांच्यात. ते माईकवर बोलू त्या निवडणुकीच्या काळात, हा त्याला घोडा लावीन, तो त्याला घोडा लावीन, काय बोलतील त्यांचं त्यांनाच माहिती. पण संध्याकाळी एकाच कोंबडी कोततील. नाही 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 नाही, त्या लोकांमध्ये आपल्यासारखी दुश्मनी. आपलं कसं आहे माहिती का, त्याच्या पोरीच्या लग्नात जाऊ शकत नाही मी. ह्या लोकांकडून शिका. आणि हा लघु कोण नाहीये, विशाल कोण आहे. हा समाजातला विशाल कोण आहे. ते लोकांचे भांडणं नाही होत कधी. त्यांच्या कोणाचं लग्न असू द्या, आखे पक्ष हजर. त्यांचा वाढदिवस असू द्या, आखे पक्ष हजर. आपलं ग्रामपंचायत सदस्य लग्नात नाही, आपण डुकून पाहणार नाही आपण. का त्यानं आपल्या विरोधात मतदान केलं ना, तेव्हापासून आपली, मी मौतीला नाही जाणार त्याच्या, नको जाऊ तरी तो जाळणारच आहे ना. आपली ती निगेटिव्ह विचार हे शिका आणि सांगा मला हा विनोद आहे का. ही हुशार माणसं असतात. जसे सर्व्हिसवाले, ऑफिसमधली माणसं पहा तुम्ही. काही काही जर घ्यायचंच असेल ना, थोड्या वेळाला या, होईल ते होईल, ते होईल थोड्या वेळाने. जजमेंट आहे ते असं शिक. तुम्ही डॉक्टरकडे पेशंट गेला ना, डॉक्टर बुद्धिमान नाही बरं का, बुद्धिमान तो बुद्धिमानच, पण मधला जो डॉक्टर आहे ना, कानात लगेच स्टेथोस्कोप, झोपा, नाक दाखवा, दात दाखवा, डोळे दाखवा, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, माय कपा काय होतं तुम्हाला. मग आता एवढा टाइम काय व्यायाम चालला होता का काय. आणि सगळं झालं का, सकाळी 2 घ्या, संध्याकाळी 2 घ्या, परदिवशी या. एका माणसाचे 2 माणसं दिसायची, म्हणून ते डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरच्या पायात पडला. तो म्हणला, डॉक्टर औषध द्या. म्हणले काय, अहो मला एकाचे 2 माणसं दिसतं. डॉक्टर म्हणले, थोबाड फुडीन, तुला जर एकाचे 2 दिसतात तर तुम्ही 4 जण माझ्याकडे का आले. याला 4 दिसत होते. आता पहिली भक्ती करा दर्डा साहेबांच्या कार्यक्रमाला. घालीन लोटांगा, नम्र व्हा, नम्र व्हा, नम्र व्हा, नम्रतेतच देवे. महापुरे झाले जाती तेथे लोहारे. नम्र व्हा, नम्र व्हा, बस नम्रतेत देवच.